नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या संकल्पनेतून दक्षिण नागपुरात दिनांक 28 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 पर्यंत कला क्रीडा महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात येणार आहे। या महोत्सवात दक्षिण नागपूरच्या मतदारसंघातील खेळाडू क्रीडा क्षेत्रात पारंगत झाले पाहिजे असा उद्देश ठेवून हे आयोजन करण्यात आले। या क्रीडा महोत्सवात 22 विविध खेळांचा समावेश असणार आहे अशी माहिती दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी दिली। 28 डिसेंबर म्हणजे आमदार मोहन मते यांच्या वाढदिवसाचा दिवस। मात्र या दिनावर दरवर्षीप्रमाणे फक्त सेलिब्रेशन किंवा शुभेच्छांचा वर्षाव न करता दक्षिण नागपूरच्या शालेय खेळाडूंसाठी काहीतरी करता यावं आणि त्यांना भविष्यात होणाऱ्या स्पर्धांमध्ये भाग घेता यावा या उदात्त दृष्टिकोनातून हे आयोजन करण्यात आलं आहे अशी प्रतिक्रिया आमदार मोहन मते यांनी दिली। कॅमेरामन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर। आयोजन या दक्षिण नागपुरातल्या मुलांकरता केलेला आहे। क्रीडाच्या स्पर्धेत एक म्हणजे ॲथलेटिक्सचं करणार आपण, पण एक मॅरेथॉन म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मुलांनी त्याच्यात भाग घ्यावा। सायकलिंग आणि वेगवेगळ्या जे दक्षिण नागपुरातले मुलं जे गेम खेळतात मॅक्झिमम त्या गेमवर जास्त हे भर दिला आहे आणि कला क्षेत्राच्या माध्यमातून त्यांच्या कला क्षेत्रात त्यांचा विकास व्हावा या दृष्टीने एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर एक चित्रकला स्पर्धा शालेय विद्यार्थ्यांकरता आणि मुलांकरता महिलांकरता मुलींकरता एक रांगोळी स्पर्धा, त्या स्पर्धेत अनेक लोक सहभागी होणार आहे। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा हा राज्याभिषेक वर्ष असल्यामुळं यावर्षी दक्षिण नागपुरात एक शिवशाही जाणता राजाच्या धर्तीवर शिवशाही त्याच्यापेक्षा मोठा कार्यक्रम 7 सेलिब्रिटी त्याच्यात राहणार आहे असे आम्ही एक नियोजनबद्ध कार्यक्रम आखलेले आहे। आणि दक्षिण नागपुरात दरवेळेस कमीत कमी कला क्रीडा महोत्सव व्हावा असं आमचं म्हणणं आहे, आमचे प्रयत्न आहे आणि त्या निमित्तानं हे सगळं चालू आहे। दक्षिण नागपुरात एखादी मैदान पाहिजे तर आपल्यापाशी तेच आहे, रेशीमबाग। दुसरं मैदानच नाही, कारण जे मैदान आहे ते तेवढे मोठे नाही। आता कसं आहे, त्यावेळेस नागपूर सुधार प्रणालीने नियोजित असे लेआउट टाकून स्वतः विकले असते तर अडचण नसते। त्यांनी न केल्यामुळं छोटे छोटे सोसायट्या निर्माण झाल्या आणि मग NITच्या अधिकाऱ्यांनी जे प्लॉट होते, जी आरक्षित असलेली जागा होती, तिथेही त्यांनी रिवाईज मॅप सँक्शन केला आणि आज कुठेही तुम्हाला मोठे ग्राउंड दिसणार नाही। त्याच्यामुळे जे ग्राउंड आहे छोटे त्या ग्राउंडवर जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे। मुळात आत्ता विचारलं ताजबागच्या संदर्भात जो निधी मिळतो दरवर्षी तो निधी अपुरा आहे। जेवढा निधी लागतो त्यावेळेस एका वेळेस दिला तर त्याचं काम कंप्लीट होईल। आज तुम्ही 5 लाख कोटी रुपये दिले, उद्या पुढच्या वर्षी 5 कोटी दिले तर पुढच्या वर्षी त्याची किंमत तेवढी वाढून जाते। त्याच्यामुळं मला असं वाटतं एका वेळेस संपूर्ण निधी दिला। आत्ताच एका पत्रकारांनी प्रश्न विचारला तर का माजी क्रीडा मंत्री मागच्या वेळेसच्या क्रीडा मंत्र्यांनी तेवढा निधी हे मंजूर केला होता, म्हणजे कागदोपत्री होता, निधी नव्हता। त्याच्यामुळं ते सगळा विषय जसे जी सरकार पूर्ण पैसा देईल त्या स्टेडियम करता त्याच वेळेस तो कंप्लीट होईल। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। गहनों से ऐसे सजे सजाए, सबसे आकर्षक मुझे बनाए, रेणुका ज्वेलर्स के गहने ऐसे सबके दिलों को जीत जाए। रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स। रेणुका ज्वेलर्स 1998 से गोल्ड और डायमंड ज्वेलरी के लिए सबसे विश्वसनीय नाम। अमन इंपीरियल नियर अनंत नगर बस स्टॉप।